नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला शिक्षक भरती बाबतीत एक नवीन बातमी समोर आलेली आहे आणि ती एक गुड न्यूज आहे आपल्यासाठी. आणि ती गुड न्यूज अशा प्रकारची आहे की जे सर्व काही अभियोग्यता धारक आहेत, जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख अभियोग्यता धारक आहेत. आणि त्यांच्यासाठी ही एक खुशखबर आहे. कारण कसं आहे, तर शिक्षण आयुक्तांनी एक टेबल प्लॅनर सादर केलेला आहे. आणि या टेबल प्लॅनर मध्ये त्यांनी आठवड्याचा एक दिवस, म्हणजेच तो दिवस आहे मंगळवार, त्या मंगळवारी शिक्षक भरती बाबतीतला आढावा घेण्याचे आदेश दिलेले आहेत. आता या शिक्षक भरती बाबतीत जो काही आढावा घ्यायचा आहे, त्या बाबतीत कोणता आढावा ते घेणार त्याविषयीच्या स्पष्ट सूचना जे काही आपल्या जिल्हा परिषदचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी असतात त्यांना पण दिलेले आहेत. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा ही जबाबदारी टाकलेली आहे. आणि काही प्रमाणात जबाबदारी त्यांनी डेप्युटी डायरेक्टर असतात, जे 4 जिल्ह्यामधून एक डेप्युटी डायरेक्टर असतात, त्यांच्यावर सुद्धा ही जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे. आणि या टेबल प्लॅनर मध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे, म्हणजे जे काही आपण त्यांना टेबल प्लॅनर म्हणजे त्यांचं काय वर्षभराचं जानेवारी टू डिसेंबरचं नियोजन म्हणतो आपण त्याला शिक्षण विभागाचं. आणि हे आदेश आहेत शिक्षण आयुक्तांचे आदेश आहेत मित्रांनो. त्यामुळे हे म्हणजे अतिशय महत्वाचे आदेश आहेत. आणि या आदेशामध्ये त्यांनी सविस्तर काय कोणकोणत्या बाबीचा अंतर्भाव केलेला आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. कारण याच्या पुढे मी ती स्क्रीन तुमच्या समोर शेअर करणार आहे आणि त्यावर आपल्याला याच्याविषयीची सविस्तर चर्चा करायची आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. दुसरं, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक जरूर करा. आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे आपण जे नवीन व्हिडिओ बनवतो त्याविषयीचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला एक बघून असं म्हणून आपण तुमची आणि माझी त्यावर एक विशिष्ट स्वरूपात चर्चा होणार आहे. तर हे जे नवीन आदेश आहेत, ज्याला या नवीन आदेशाला त्यांनी नाव दिलेलं आहे टेबल प्लॅनर असं नाव दिलेलं आहे. आणि या टेबल प्लॅनर मध्ये शाळा तपासणी, पवित्र पोर्टलचा आढावा, त्याच्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन, अशा वेगवेगळ्या भागाचा त्यांनी अंतर्भाव केलेला आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर कोणती गोष्ट असेल तर ती आपल्यासाठी आहे. ती कोणती? तर पवित्र पोर्टलचा आढावा घेणे. दर आठवड्याला एक दिवस त्यांनी असा दिलेला आहे. त्या दिवशी पवित्र पोर्टलचा आढावा ते घेतील. आणि आढाव्यामध्ये काय हे घेणार आहे, आढाव्यामध्ये त्यांना हे पाहायचं आहे की पवित्र पोर्टलवर कोणकोणत्या जाहिराती आलेल्या आहेत. आणि अजूनही म्हणजे काही जे काही समजा खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था चालक आहेत, ते जाहिराती अजूनपर्यंत त्यांनी त्यांचं रोस्टर कंप्लीट केलेलं नाहीये, त्यांनी अजूनपर्यंत जाहिराती टाकलेल्या नाही. त्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना स्पष्ट आदेश द्या की तुम्हाला पवित्र पोर्टलवर ज्या काही संच मान्यतेनुसार रिक्त जागा आहेत त्याचं रोस्टर आणि जाहिराती टाकायच्या आहेत. हे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी ते जो टेबल प्लॅनर आहे त्यामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. चला तर मग बघूया आपण या कोणकोणत्या सूचना आहेत ते आता आपल्याला बघायचंय. बघा, त्यांनी असं म्हटलंय, शिक्षक भरतीसाठी तात्काळात असलेल्या 2.5 लाख अभियोग्यता धारकांसाठी खुशखबर आहे. आता प्रत्येक मंगळवारी पवित्र पोर्टलवरून पदभरतीच्या अनुषंगाने सर्व कामांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. शिक्षक भरतीसाठी जे काही 2.5 लाख अभियोग्यता धारक आहेत त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. कारण प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी पवित्र पोर्टल पदभरतीबाबतचा आढावा घ्यायचा आहे. आणि तसे स्पष्ट आदेश शिक्षण आयुक्तांनी दिलेले आहेत. नियमित आढावा घ्यायचा आहे. प्रत्येक आठवड्याच्या त्यांनी दिवस सुद्धा ठरवून दिलेला आहे. कुठला दिवस आहे तो? तर मंगळवार दिवस आहे मित्र. आठवड्याचा जो मंगळवार दिवस आहे त्या दिवशी त्यांनी नियमित आढावा घेण्याचे आदेश जिल्हा परिषदचे जे काही शिक्षणाधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत. पुढे बघू आपण.
शिक्षण आयुक्तांनी राज्यभरातील शैक्षणिक कामासाठी वर्षभराचे टेबल प्लॅनर जाहीर केले आहे. म्हणजे जानेवारी टू डिसेंबरचे टेबल प्लॅनर त्यांनी जाहीर केलेलं आहे. शिक्षण आयुक्तांनी राज्यभरातील शैक्षणिक कामांसाठी वर्षभराचे टेबल प्लॅनर जाहीर केले आहे. त्यात पवित्र पोर्टलच्या कामासाठी मंगळवार निश्चित करून देण्यात आला आहे. त्यांनी दिवस सुद्धा त्या टेबल प्लॅनर मध्ये निश्चित केलेला आहे. तो दिवस आहे आठवड्यामधला मंगळवार, हा दिवस त्यांनी निश्चित केलेला आहे. त्यापुढे आता या दिवशी त्यांनी कोणकोणता आढावा घ्यावा हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बघा, शिक्षक भरती होणार की नाही या संभ्रमाला पूर्णविराम लागला आहे. प्रत्येक, हे सुद्धा एक महत्वाचं आहे, कारण बऱ्याचशा आपल्या शिक्षक उमेदवारांचा संभ्रम होता की पुढे आचारसंहिता आता जवळ आलेली आहे, मग आचारसंहिता लागली की हे शिक्षक भरती होते की नाही, हा संभ्रम सुद्धा त्यांनी दूर करून टाकलेला आहे. शिक्षक भरती भरती होणार की नाही या संभ्रमाला पूर्णविराम लागला आहे. प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलशी संबंधित कामाचा आढावा घेणार आहेत. प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदचा घेतील आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्या काही माध्यमिकच्या शाळा आहेत किंवा उच्च माध्यमिकच्या शाळा आहेत त्यांचा आढावा त्यांना प्रत्येक मंगळवारी घेण्याचा सांगितलेला आहे. आणि जो काही समजा ते आढावा घेतील त्या आढाव्याचं जे काही रिपोर्टिंग आहे, ज्याला आपण अहवाल म्हणतो, तो अहवाल त्यांना शिक्षण आयुक्तांना सादर करावा लागणार आहे. हे सुद्धा इथे महत्वाचं आहे. पुढे बघू आपण. ही प्रक्रिया जानेवारी ते डिसेंबर अशी वर्षभर चालणार आहे. जानेवारी पासून तर डिसेंबर अशी वर्षभर हे आढावा घेण्याची जी प्रक्रिया आहे ही चालू राहणार आहे. भरतीच्या प्रक्रिया कुठवर आली, किती संस्थांच्या जाहिराती आल्या, भरती झाल्यावर काही कायदेशीर बाबी उद्भवल्यास अशा प्रकारचा आढावा घेतला जाणार आहे. तर मित्र, याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी, काही कायदेशीर अडचणी येऊ शकतात, त्याच्यानंतर काही भरतीच्या जाहिराती बाबतीतल्या अडचणी येतात, काही रोस्टर बाबतीतल्या अडचणी येतात. या सगळ्या अडचणीवर त्यांना आठवड्याच्या दर मंगळवारी चर्चा करायची आहे आणि त्याच्यावर उपाय सुचवायचे आहेत. आणि याचं सर्व काही अहवाल आहे तो शिक्षण आयुक्तांना सादर करायचा आहे. असा हा टेबल प्लॅनर शिक्षण आयुक्तांनी सादर केलेला आहे. आणि या सादर केलेल्या टेबल प्लॅनर मध्ये पवित्र पोर्टलचा आढावा घेण्यासाठी फक्त एक दिवस असं दिलेला आहे, आठवड्याचा मंगळवारच्या दिवशी कुठलंच कामकाज यांनी करायचं नाही, पवित्र पोर्टलचा आढावा घ्यायचा आहे. आणि त्या आढाव्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या बाबी सांगितल्या, तर कायदेशीर बाबीत म्हणजे काही अडचण आली तर त्या कायदेशीर बाबी सोडवायच्या त्यांना. त्याच्यानंतर भरती बाबतीत म्हणजे जाहिराती कोणकोणत्या संस्थांनी टाकलेल्या आहेत, संच मान्यतेनुसार किती पद रिक्त आहेत, किती जाहिराती आतापर्यंत आलेल्या आहेत, जाहिराती टाकण्यास उशीर का होत आहे, जर उशीर होत असेल तर त्या संस्थाचालकांना या एज्युकेशन ऑफिसरला पत्र सुद्धा पाठवायचे आहे. ते कॉमन पत्र सुद्धा ते जिल्ह्यासाठी काढतील. आणि ही शिक्षक भरती आता लवकरात लवकर व्हावी अशी शिक्षण आयुक्तांची सुद्धा इच्छा आहे. तर अशी ही एक गुड न्यूज जे काही आपले अभियोग्यता धारक आहेत, 2.5 लाख आहेत जवळपास, ते त्यांच्यासाठी आलेली आहे आणि ती मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे. मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आणि आता मी आजच्या या चर्चेला इथं पूर्णविराम देतो. धन्यवाद.